नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा पाण्याचं कॅन आणि घरातलं जेवणाचं डबं भरलं. पहाटे विठू माऊली आणि स्वामींच्या दर्शनासाठी जायचं होतं. आमच्या बायकोला तरी स्वामींना भेटायची ओढच लागली, पण झोपलीच नाही. म्हणजे रात्रभरात चपाती भाजी तयार होती. पहाटे 5ला बरोबर सुटलो. पंढरपूरला रवाना हो. फॅमिली घरातली सगळी होती, त्यामुळे अडचण जरा झाली. खरं मी ड्रायव्हिंग करायला बसले असं आरामशीर मध्ये गाडी मारतो. आता बरोबर पंढरपुरात पोहोचलो बघा. गर्दी जरा कमी होती सोडा, खरं एका कडन पोत्यान दुकान होते बघा. बारक्या मुलाच्या खेळण्यापासून ते देवाचं साहित्य हो, म्हणू की पेरू बोरं सुद्धा होते बघा. बोरं सुद्धा 2 प्रकार होते, बारक्या आणि मोठा. आम्हाला विठू माऊलीचं दर्शन होणार होतं, कारण आम्ही बरोबर पंढरपुरात पोहोचलो. मग सगळं शूटिंग सगळ्यांचं करत बसलो की दुकानदार पण त्यात आलेच की. 2 दुकानदार आतनं सुद्धा वरडायचा 50 रुपये प्रसाद आहे बघा. 2 दुकानदार बाहेरून वरडायचा. आम्ही पादरदान ठेवणार तिथंच प्रसाद घेतला बघा. विठू माऊलीच्या दर्शनासाठी गेलो. मग विषय कसा आहे, पंढरपुरात गेला सगळ्यांनी मोबाईल घेऊन वरती तुम्हाला सोडत नाही. हो, ते काय मोबाईलचं दुकान साईडला आहे. तो मोबाईल भाड्याने फोन ठेवायचा. तिघी एक फोनला 10 रुपये. मित्रांनो, फोन नेताना गाडीतच ठेवून जावं किंवा स्विच ऑफ करून अवघड ठिकाण ठेवा, जाताना सापडणार नाही असा. ते पंढरपुरातच तास झाला. बाकी तुळजापूर आणि अक्कलकोट मध्ये काही अडचण नाही फोनची. फोन स्विच ऑफ करून ठेवला तर काय. आपण विठू माऊलीच्या दर्शनासाठी जातोय, त्यात काय अडचण नाही. खरं तिथली लोक आपला कसा फायदा होईल तेच बघणार हो. त्यामुळे ही मोबाईलचे फॅड नवीन आले बघा. मला आप नाही, परवानगी नाही. ठेवला तर त्यांच्या भाड्याने ठेवायचं. त्यासनी भाडे लागू. आवडते अशी 20-25 दुकान बघितली बघा. तुमचा धंदा पावर राहिलेला. आम्ही थांबलो बरोबर आहे, परंतु गर्दी जास्त. नंबर लय वेळानं आला हो. मोबाईल पण नव्हता, त्यामुळे शूटिंग अजिबात केलं. विठ्ठल रुक्माईचं दर्शन मी केलं 1 नंबर. परंतु विठ्ठलाची मूर्ती आणि रुक्माईची मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी होती. 5 मिनिटाच्या अंतरावर होती. दर्शन मस्तपैकी झालं. आम्ही बाहेर पडलो. बरोबर जाताना बरोबर गणपती मंदिरावर तिथे पण प्रसाद बारकायला द्यायला चालू होता. मस्तपैकी प्रसाद घेतला आणि पुढे निघाला. परंतु तुम्ही पण मोकळा असं एकत्र फिरायला जावा, लय मजा येते. आणि बारकी जर पोरं असली तर काय मजाच की मजा. म्हणजे कसं सुट्टी नॉट कार्यक्रम हो. खटक्या पोट जाग्यावर पोट म्हणजे आम्ही कोल्हापूर. आपल्या कोल्हापूरची सर कशातच नाही हो. आमची कोल्हापूरची माणसं रागीट पण आणि प्रेमळ पण. पंढरपूरच्या लोकांचा आवाज जरा मोठा वाटा. रागीट काय प्रेमळ काय लक्षात आलं. एवढा काय त्रास झाला नाही सोडा, मजा आली सोडा. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. म्हणजे इस्कॉन मंदिर बरोबर पंढरपूर सोडल्या तुळजापूर रोडला गेल्या वाटत पुलाच्या खाली बरोबर मंदिर आहे बघा, राधेश्याम मंदिर हो. गावातनं बरोबर 5 वाजता सुटलेलो आणि पंढरपुरात बरोबर 8 वाजता पोहोचलो. 8 नंतर मस्तपैकी दर्शन घेऊन बरोबर सगळं आवरून 12 वाजता तरी आम्ही इस्कॉन मंदिरला गेलो होतो बघा. तरी सुद्धा 11 ते 12 दरम्यान किती पंढरपुरात गर्दी आहे बघा. म्हणजे किती गजबजलेलं ठिकाण आहे बघा की पंढरपूरच्या. बायकोने एक बाळाचा धुरा सांभाळला हो. दुसरं बाळ माझ्याकडे. पोरासने घेऊन देवदर्शनासाठी जायचं म्हणले आहो. जरा त्रास होते सोडा. विठू माऊली, तुळजापूर देवी आणि श्री स्वामींचं दर्शन होणार होतो, त्यामुळे आम्ही सगळं सहन केलं बघा. आता आम्ही निघाल्यावर इस्कॉन मंदिर म्हणजे पंढरपुरात जरासं पुढे गेल्यानंतरच आहे. नदी लागते आणि नंतर पूल. पुलाच्या बरोबर साईडलाच बरोबर मंदिर आहे बघा. ती मस्त आणि शांत ठिकाण होतं बघा. त्या तरी गाभाऱ्यात श्रीकृष्णाची मूर्ती इतकी देखणी होती, बघतच बसलो. श्रीकृष्णाचे दर्शन झाले चांगले. तर 1 वाजता मंदिर बंद केले. बरोबर नंतर नदीच्या काठी आलो. तिथे जेवणाचा विभाग आहे बघा. मस्तपैकी जेवण चांगलं होतं आणि गायींच्याकडे आलो. या गाय कशा आहेत बघा की सगळ्या देशी गाय आहेत बघा. ही निगा सुद्धा चांगल्या पद्धतीने राखली जाते. गायी म्हणले आपल्या गोमाता देतात. ही देवी बरोबर आणि माती बरोबर म्हणतो. काळाला पण नमस्कार लावला आणि आम्ही पण नमस्कार. इकडे आमची पोरगी बघा, इथे सिंह ठेवल्या. सिंहाला पाणी पाजा. आमच्या पोरगीला म्हणालो मोठ्यानं, अगं ते सिंह पाणी पित नाही, त्याला काय ते खायला लागते. पुरासं काय मजाच की नुसता ग्राउंडवर इकडे तिकडे फिरतच बसले की. मी आपल्या तिथे शूटिंग घेतो. मैदान मोकळा असल्यामुळे पोरं आमची खेळतच बसली. मंदिर भारी होतं म्हणतात, असं काय बोलायचंच काम नाही. म्हणजे एकदम शांत वातावरण होतं बघा. आमच्या गावात सुद्धा गुरुकृपा साडी सेंटर ते सुद्धा श्रीकृष्णाचे भक्त आहेत. अतुल आणि आम्ही तो आवर्जून मला आठवण पण याली. श्रीकृष्णाचा जप त्यांचा कायमचा असतो. तसाच जप मंदिरामध्ये चालू होता. हातात देवाची थैली होती आणि श्रीकृष्णाचा जप सगळीकडे चालू. नेमकं त्याच वेळी गुरुकृपा साडी सेंटरचे मालक मंदिरामध्ये भेटले हो. आई योगायोग बघा, कोडला देवाचीच लिला हो. अतुल सुद्धा आपल्या आईला वाराणसीला सोडून आले. म्हणजे सोलापूरच्या रेल्वे स्टेशनला हो. येताना ह्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायसाठी आले. त्यावेळी त्यांची गाठ पडली हो. मित्रांनो, कुठे पण प्रवासाला गेला तर घरातलं पाणी तेवढं घेऊन जायचं. लिटरचं कॅन काय जड नाही गाडी तो जर आम्ही प्रवास असलो 6 जण आजारी पण पडलो. पोरं सुद्धा, कारण आम्ही बाहेरचं थेंब सुद्धा पाणी प्याय नाही. घरात मस्तपैकी जेवणाला डबा नाही, मस्तपैकी जेवला बघा सगळीजण. आधी दही, खरडा, कांदा चटणी, शेंगदाण्याची चटणी कर देऊनच उठलो बाहेर. सगळ्या बाटल्या भरून घेतल्या की गाडीत ठेवली. निघाला बरोबर तुळजापूरला बघा.
ट्रिप मध्ये खायला आणि जेवायला लय मजा असते. जे मस्तपैकी चटई हातरली आणि सगळं साहित्य ठेवलं, जेवून ढेकरतून उठायचं. जो तुळजापूर मध्ये सुद्धा पे पार्किंग आहे, म्हणजे 50 रुपये पार्किंग आहे बघा. गाडी लावली की सुरक्षित जो एकाकडे सगळी दुकानच घेऊ. म्हणजे बारक्या पोराने रडायचं आणि सगळं साहित्य मागायचं, खेळणे बिळणे. देवाला पुढे जायचं असं काम आहे बघा देवळात. तर काय एवढं जास्त नाही सोडा, थोडं चालायला लागतंय. मला देवीची भेटायची ओढ कशी लागली बघा, तुम्ही पण बघाच की. आता मला मोबाईल देवीचं दर्शन काय घडणार नाही सोडा, देवीच्या परिसरातलं दर्शन 100% घडणार हो. हिथनं आता बरोबर सुरुवात झाली बघा. सगळे दुकान आहेत बघा, पेरू पासन खायच्या वस्तू पासन मुलांच्या खेळण्यापासून सगळं दूर.
आता बरोबर आम्ही मंदिराच्या आवारात आलोय बघा. ती पुरातन मंदिर आहे देवीचं बघा. मंदिराच्या आत गेल्यानंतर महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिराची आठवण झाली. सगळं पाषाण हे पुरातन काळातलं होतं बघा. ज्योतिबा आणि महालक्ष्मी मंदिर सुद्धा अगदी पौराणिक आहे. पाषाण बघितलं तरच ओळखते किती वर्षापूर्वीचं पाषाण दर्शन मला समोरासमोरच झाले सोड. तर मंदिराच्या आवारातली ही गर्दी आहे बघा. असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी जरा कमी. मंदिराच्या आवारामध्ये मोबाईल अलाउड होतं त्यामुळे सगळं शूटिंग केलंय बघा. तर बाहेर जाताना शूटिंग केलंय. मंदिराचा बाहेरचा भाग थोडी मोठी कमान आहे माहितीये काय. कमानीमधनं आपण आज जातोय बघा. सगळ्या देवींचं रूप आणि वरती आहे बघा. एक नंबर रोषणाईने झगमगाटत होता. तो एवढी मोठी कमान असून सगळ्या दुर्गा मातेचं दर्शन आहे बघा. बघितल्यावर समाधान वाटते हो सर. वरती श्री तुळजाभवानी मंदिर असं लिखाण पण केलं बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. शेअर आणि फॉलो नक्की करा.